नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाचा दुसरा टप्पा आज पार पडतोय आणि अशा वेळेला मतदान जे आहे ते किती टक्के झालेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. मतदानाला 1 तास उरलेला आहे आणि त्यामुळे देखील उत्सुकता आणखी वाढली आहे की किती टक्के मतदान आतापर्यंत होणार. तर राज्यामध्ये 10 जागांवर सरासरी 46% मतदान जे आहे ते आतापर्यंत झालेलं आहे. नांदेडमध्ये 3 वाजेपर्यंत 50% मतदान झालं होतं. त्यामुळे साधारणतः 65 ते 70च्या आसपास हे मतदान जाईल असा एक अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. या सगळ्या मतदारसंघामध्ये आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि एकूणच मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढण्यापासून ते सगळीच कामं खरं तर मीडियानं केलेली आहेत. आपलं कर्तव्य त्यांनी बजावलेलं आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया देखील आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सकाळपासून आपण लोकांना आवाहन करत होतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं आणि मतदान करावं, आपला अधिकार तुम्ही बजावावा. आपण या सगळ्या प्रतिनिधींकडे जाणार आहोत. तसंच आपल्या सोबत आहेत अमरावतीवरून गजानन उमाटे, सोलापूरवरून दिनेश लोखंडे आणि रोहित पाटील, बीडमधून ऋषी देसाई, महेंद्र मुधोळकर, अकोल्यामधून दत्ता कानवटे, गणेश सोनोने, नांदेडमधून विलास आठवले, राजू गिरी आपल्या सोबत असतील, उस्मानाबादमधून राहुल जोरी आणि संतोष जाधव आपल्या सोबत इथे असणार आहेत आणि प्रत्येक मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. ते आपल्याला सांगतील किती टक्के साधारण मतदान झालेले आहे. तसंच आपल्या स्टुडिओमध्ये काही गेस्ट आहेत. इथे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, त्याचबरोबर दात्रक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अशोक दात्रक आणि हेमंत देसाई राजकीय विश्लेषक आणि अवधूत वाघ आहेत भाजपचे प्रवक्ते. अर्थात सगळ्यात आधी आपण जाऊयात ऋषीकडे. ऋषी, साधारणतः किती टक्के मतदान तिथे झालेलं आहे? बीड मधला उत्साह कसा होता? किती मतदान झालंय? निखिला, सगळ्यात मोठी गोष्ट, कारण आजची सुरुवातच मी करताना ज्या नाथरा गावात होतो तिथे मला सकाळच्या क्षणाला रांग दिसत नव्हती. उन्हाळा, उकाडा, दुष्काळ, बाहेर गेलेला मतदार या सगळ्याचा परिणाम होईल असं वाटत होतं आणि म्हणून टीव्ही9च्या माध्यमातून आपण सारखं आवाहन करत होतो मतदारांनो बाहेर पडा, बाहेर पडा. पण दिवस मावळतीला चांगली बातमी आली आहे. या क्षणाला सगळ्या मतदान केंद्रावर रांगा वाढलेल्या आहेत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आहेत. महेंद्र, आजच्या दिवसभराच्या मतदानाच्या आकडेवारीवर काय सांग नजर? तसं जर पाहिलं तर सकाळचा जो आकडा होता अत्यल्प होता आणि आपल्याला असं वाटत होतं की कुठेतरी मतदानाचा आकडा वाढणार नाही अशी शक्यता होती. मात्र उन्हाचाही पारा तीव्र होता. आणि मात्र आता जर पाहिलं तर अनेक वेळा आपण टीव्ही9च्या माध्यमातून इथल्या जनतेला आवाहन केलं की बाहेर पडा आणि खरोखरच लोक आता बाहेर पडलेले आहेत. उन्हाचा पाराही कमी झालेला आहे. 33चा सध्याचा पारा आहे. आणि आता जर पाहिलं तर परळीतल्याच नव्हे तर जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदान केंद्रावरती रांगा लागलेल्या आहेत आणि साधारणतः सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत 60% जास्त मतदान होण्याची आता शक्यता आहे. नक्कीच आपण पाहिलं निखिला, मतदानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अर्थात याची कारणं काय आहेत, परीक्षण काय आहेत, विश्लेषण काय आहेत हे सांगण्यासाठी माझ्यासोबत 2 ज्येष्ठ पत्रकार पण आहेत. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे यासाठी. आपण आधी सोलापूरमध्ये जाऊयात. दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत. दिनेश, किती टक्के साधारण मतदान हे सोलापूरमध्ये झालेलं आहे? निखिला, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 45 ते 50% मतदान झालं आहे. आज दिवसभरात सोलापूरमध्ये मतदानावेळेस जे आरोप प्रत्यारोप झाले त्यामुळे हा मुद्दा सध्या केंद्रस्थानी बनला आणि मतदान केंद्रामध्ये मतदान यंत्रात व्हीव्हीपॅट मशीन मध्ये निर्माण झालेला बिघाड, हे 2 मुद्दे प्रामुख्याने चर्चेत होते. आपल्याबरोबर 2 राजकीय विश्लेषक आहेत, अविनाश कुलकर्णी आणि प्रशांत माने. आपण त्यांच्यापासून सुरुवात करणार आहोत. अविनाश सर, सांगाल की 2 महत्त्वाचे मुद्दे होते. पुन्हा एकदा येते, मला फक्त मतदानाचा आकडेवारी ऐकायची होती. मी पुन्हा एकदा येते. सगळे गेस्ट आपल्या सोबत असणार आहेत. गजानन उमाटे, किती टक्के मतदान झाले अमरावती? साधारणतः 50% जास्त मतदान झालं आणि हा आकडा जेव्हा मतदान संपेल ऍक्च्युअली तेव्हा 62% जास्त होण्याची शक्यता आहे. जो आकडा म्हणजे मतदानाची टक्केवारी 2014ला 16व्या लोकसभेत होती, 62% मतदान झालं होतं अमरावतीमध्ये, त्यापेक्षा जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. कारण की दुपारी ऊन होतं त्यामुळे लोक घराबाहेर फारसे पडले नाही. परंतु आता रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि जेव्हा मतदानाचा टाइम संपतो, जर त्या मतदान केंद्राच्या कंपाऊंडमध्ये मतदार असेल तर त्यांचं मतदान जे आहे ते करून घ्यावं लागतं. त्यामुळे जे फायनल आकडेवारी ही
येईल ती 62% 60% जास्त असेल आणि ही वाढलेली टक्केवारी आहे ही कुणाच्या बाजूने जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न. गजानन, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. अर्थात दत्ता कनवटे आहेत आपल्या बरोबर, मराठवाड्याचा पूर्ण आढावा ते आपल्याला सांगतील. तर दत्ता, किती टक्के मतदान झालेलं आहे? साधारणपणे 50% आता मतदान झालेलं आहे. मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यामध्ये मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. खरं तर दुपारच्या दरम्यान मतदान थोडंसं कमी झालं होतं, परंतु 4 वाजल्यानंतर मतदान पुन्हा वाढायला सुरुवात झाली आणि मराठवाड्यातली जी सगळ्या जिल्ह्यांची टक्केवारी ती आतापर्यंत 50% पोहोचलेली आहे आणि आणखी 7 वाजेपर्यंत हा आकडा 60-65% जाण्याची शक्यता आहे. परंतु सध्या मी अकोल्यामध्ये आहे, अकोल्यामध्ये सुद्धा चांगलं मतदान झालेलं आहे. अकोल्यातली काय टक्केवारी आपण जाणून घेत. आपले प्रतिनिधी गणेश सोनवणे आहेत आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल? हा दत्ता, सकाळी जे आहे सकाळी मतदानाला 7 वाजता सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी जे आहे मतदानाच्या मशीन बंद पडलेल्या होत्या, पण सकाळी जे आहे 9 वाजेपर्यंत हे जे आहे इथे 60% मतदान होतं सकाळी 9 वाजेपर्यंत. नंतर 11 वाजेपर्यंत हे 19% मतदान झालेलं आहे, पण नंतर ऊन वाढलं तरी टक्का हा जो कमी झालेला नाही आहे. दुपारनंतर हा टक्का 34वर पोहोचलेला आहे. त्यानंतर जो आहे 3 वाजेपर्यंत हा जो आहे 45% पोहोचलेला आहे आणि सध्या हा टक्का जो आहे 50% पोहोचलेला आहे. एकंदरीत दुपारची वेळ असतानाही टक्का जो आहे कमी झालेला नाही आहे, मतदानाचा वेळ कमी झालेला नाही आहे. काही ठिकाणी मशीनांचा प्रॉब्लेम झाला आहे, पण टक्का हा वाढलेला आहे आणि सध्या 50% मतदान पोहोचलेलं आहे. बरं, नांदेड आणि उस्मानाबाद या ठिकाणी देखील आपण जाणार आहोत. मात्र आता आपण पुन्हा एकदा जाऊया सोलापूरमध्ये. दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत. दिनेश दुखंडे, तुमच्यासोबत राजकीय विश्लेषक प्रशांत माने आणि अविनाश कुलकर्णी आहेत. काय एकूण सोलापूरमधलं चित्र त्यांना वाटलं? जे काही विकासाचे मुद्दे होते खरंच पोहोचले का लोकांपर्यंत आणि लोकांचा उत्साह वाढला म्हणून मतदानाची टक्केवारी वाढली? अविनाश सर, सांगाल की आज एकूण मतदान प्रक्रिया पार पाडत असताना तुम्हाला काय जाणवलं? जे स्थानिक मुद्दे होते त्याचा नागरिकांनी विचार केला का आणि त्या पद्धतीने मतदान झालं का? आणि जो बिघाड झाला आणि सदोष मतदान यंत्र हाही आरोप झाला प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे चिरंजीव, सांगाल काय तुमचं मत आहे? साधारणतः 1926 इतके बूथवरती मशिनरी वापरण्यात येत आहे आणि त्यापैकी 32 मशिनरीच्या बाबत तक्रारी आलेल्या आहेत. म्हणजे हे जर प्रमाण बघितलं आपण तर अगदी कमी टक्केवारी आहे. मग ह्याचा भाऊ का केला जातोय असाही प्रश्न सगळीकडनं विचारला गेलेला आहे. आणि हे जे बिघाड झालेत ह्या सगळ्यामध्ये काहीतरी फिडिंग केलंय किंवा असं केलंय असा जो संशयाचं वातावरण निर्माण केलं गेलं, यामुळं असं वातावरण निर्माण करणाऱ्यांकडेच आता संशयाने बघितलं जाऊ लागलेलं आहे. त्यांना काय वेगळं काही दिसतंय का? आता निवडणुकीच्या निकालाचे काय अंदाज येऊ लागलेत का? म्हणून सगळं जे खापर फोडायचंय त्यासाठी ही सगळी फिल्डिंग लावली जाते का, असा एक चर्चेचा भाग आहे. स्थानिक प्रश्नामध्ये निवडणूक व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही हे निश्चित आहे. परंतु हे तीनही उमेदवार जे सोलापूरचे आहेत ते वलयांकित आहेत. सुशील कुमार शिंदेना मोठा राजकीय वलय आहे, चांगलं काँग्रेसमध्ये मोठ्या पदावर होते, गृहमंत्री होते. महाराज जे आहेत त्यांचा मोठा संप्रदाय या मतदारसंघामध्ये आहे आणि सोलापूर हे आंबेडकरवादी चळवळीचं केंद्र आहे. बाबासाहेबांचा नातू आपल्या इथनं उभारलाय. ह्या सगळ्याचा या ठिकाणी प्राधान्याने विचार झाला आणि त्यावरच आधारित हे मतदान झालेलं आहे असं मला वाटतंय. या मतदानामध्ये स्थानिक मुद्दे हे अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात मोजले गेलेले आहेत. खरा मुद्दा आपण आता तो बघितला. आपण अविनाश सरांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर प्रशांत मानेंकडे जाणार. तुमचं विश्लेषण काय? सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांमुळे तिरंगी लढत चुरशीची होणार हे सर्वश्रुत होतं आणि सगळ्यांना हे चर्चेत होतं आणि आज ते मतदानामध्ये दिसून पण आलेलं आहे. सोलापुरात मोठ्या प्रमाणात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. काही प्रमाणात मशीनचा बिघाड हा थोडासा चर्चेला गेला, पण तो नगण्य भाग आहे. आणि या महत्वाच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, सोलापूरकर मतदान यावेळेस चुरशीने मतदान करायला बाहेर पडतायत. स्थानिक मुद्दे चर्चेले गेले नसले तरी सुद्धा कुठेतरी राष्ट्रीय पक्षांकडे बघून हा मतदार आज बाहेर पडतोय. ह्याला कुठेतरी सोशल मीडियाची सुद्धा किनारा आहे की लोकांना प्रेरित केलं जातंय, उत्साहित केलं जातं. अगदी थोडक्यात उत्तर की प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे चिरंजीव यांनी जो आरोप केला आहे किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीनेही तक्रार आहे, जो जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप खोडून काढलाय की कुठलंही बटन दाबलं तरी ते कमळाची चिन्ह जे आहे त्यासमोरची लाईट पेटते. जवळपास 1900 मतदान यंत्रामध्ये जर का 30-32 असे प्रकार होत असतील तर ते विचारात घेण्यासारखे नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आंबेडकरांच्या मुलांनी ही तक्रार केलेली आहे.
सुशीलकुमार शिंदेच्या वतीने ही तक्रार करण्यात आलेली आहे, पण कुठल्याही नागरिकांच्याकडून तक्रार न आल्यामुळे याला जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ही तक्रार फेटाळलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर का नागरिकांनी तक्रार केली असती तर आम्ही त्यात तथ्य पाहून काहीतरी पाहिलं असतं, पण आम्ही जेव्हा चेक केलं तेव्हा कुठेही त्याच्यामध्ये काही बिघाड आढळलेला नाहीये. निखिला बघू शकतो की दोन्ही राजकीय विश्लेषकांच्या आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचलेल्या आहेत. नक्कीच दिनेश, खूप महत्वाचा मुद्दा आहे ईव्हीएमचा या सगळ्यामध्ये. राजू वाघमारे आहेत. राजू वाघमारे, स्थानिक मुद्द्यांवर तर निवडणूक लढवली नाही गेली, मात्र बहुजन वंचित आघाडी जी आहे त्यांच्याकडून आणि त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून मात्र ईव्हीएम संदर्भामध्ये तक्रारी करण्यात आल्या. नाही, मला आता सोलापूरमधलं मी तुम्हाला सांगते 27 मशीन बंद झाल्या होत्या, त्या दुरुस्त करून किंवा मग त्यांच्या बदली दुसऱ्या मशीन देण्यात आल्या. नाही, पण मला आता जे कोण सांगत होते ते म्हणत होते की उमेदवारांनी तक्रार केल्या म्हणून फेटाळल्या, नागरिकांनी केल्या असतं तर पकडल्या असत्या. एकाही मतदान केंद्राची जरी तक्रार आली तर ती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. उद्या काही ठिकाणी 300-400 मतांनी उमेदवार निवडून आलेत, अशा वेळी तुम्ही काय करणार? 29 मशीन्स म्हणजे 29,000चं मतदान झालं, ते फेटाळणार कसं? जर तक्रार असेल तर त्याच्यातून शहानिशा जिल्हाधिकाऱ्यांनी करणं आवश्यक आहे एक. आणि जर असं फक्त 30 मध्ये आढळून आलं असेल तर बाकीच्या मशीन्स पण चेक करायला पाहिजेत. पण एवढं कॅज्युअली घेऊन चालणार नाही का, तर त्याचं प्रमाण कमी आहे. अजूनही तुम्हाला ती शंका आहे? नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की संपूर्ण निवडणुकीची यंत्रणा, निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. त्यांना जो काही योग्य निर्णय आहे त्यांनी घ्यावा. जिथे वाटलं तर फेरमतदान घ्यावं, जिथे वाटलं तर मशीन चेंज कराव्यात, जे काही त्यांना वाटेल ते करावं. भारतीय जनता पक्षाचा याच्यामध्ये काही से नाहीये. जी, आपण थोडंसं ऋषीकडे जाणार आहोत. ऋषी आपल्याबरोबर आहे, ऋषी देसाई बीड मधून, आणि महेंद्र मुधोळकर आहेत त्यांच्यासोबत. ऋषी, तुझ्याबरोबर काही पत्रकार आहेत, त्यांचं काय नेमकं विश्लेषण आहे या सगळ्या संदर्भात? नक्कीच माझ्यासोबत प्रवीण फुटके असतील, संजय खाकरे असतील आणि मान्यवर पत्रकार असतील. मी यांच्याकडे जातो. मला सांगा, आजच्या दिवसावर नेमका प्रभाव टाकणाऱ्या नेमक्या कोणत्या गोष्टी राहिल्या? दुष्काळ किंवा मतदानाचा वाढलेला टक्का, कमी असणारा टक्का, याची नेमकी कारण मीमांसा काय? आज सकाळपासूनच मतदारामध्ये मतदान करण्यासाठी उत्साह दिसून आलेला आहे. बीड जिल्ह्यात ही जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविल्या गेलेली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, उमेदवार स्वतः डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी 20-20 तास दिवसाचा रात्रचा दिवस करून हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यात सुद्धा उत्साह निर्माण झालेला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा हा बीड जिल्हा ढवळून काढलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात कार्यकर्त्यात सुद्धा सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून आलेला आहे. नक्कीच, ही आपण राजकीय स्थिती पाहिली. आता मला सांगा सर, वंचित आघाडीचं जे राजकारण होतं आणि वाढलेला जातीय कार्ड होता, जातीय फॅक्टर होता, त्याच वेळेला दुसरीकडे जो प्रकार होता तो म्हणजे अचानक वाढलेली जातीची समीकरणं, या सगळ्याच्या मतदानावर आजच्या दिवसात तुम्हाला कुठे वेगळं चित्र दिसलं का? सर, जातीय प्रचार बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाला हे मान्यच आहे, परंतु जातीय विद्वेष या जिल्ह्यानं कधीही मान्य केला नाही. कारण या जिल्ह्याचं राजकारणाची जी पार्श्वभूमी आहे तर या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी टक्केवारी असलेल्या जातीच्या नेत्यांना सुद्धा 2-2, 3-3 वेळा या जिल्ह्यानं खासदार केलेला आहे. ही या बीड जिल्ह्याची मतदाराच्या जाणीव जागृतीचीच पावती आहे. आणि त्यामुळं प्रचारादरम्यान जरी जातीय विद्वेष दिसत असला तरी मला वाटत नाही की ह्या आजच्या मतदानावर ह्या जातीचा आणि जातीपातीच्या राजकारणाचा काही परिणाम झाला असेल. हा सकारात्मक बदल. आपल्यासोबत दुष्काळ, पाणी टंचाई, बाहेर गेलेला मतदार, याचा आज प्रभाव दिसला का कुठे बीडच्या मतदानात? नक्कीच सर, कारण हा जो दुष्काळाचा जो फॅक्टर आहे तो फार मोठा परिणाम करणारा या मतदानाच्या टक्केवारीवरती आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये मतदान अत्यंत कमी झालं, पण दुपारनंतर जरी मतदानाला आता रांगा आपल्याला दिसत असल्या तरी या रांगेमध्ये आपल्याला दुष्काळाची जी परिस्थिती आहे, कारण रात्री 8-8 रात्री 12-12 वाजता किंवा रात्री 2 वाजता टँकर येतं आणि त्यानंतर त्यांना पाणी भरायला मिळतं. 8 दिवसाआड अनेक गावामध्ये पाणी आहे, काही गावामध्ये तर प्यायला पाणी मिळत नाही, 15-15 दिवस त्यांना पाणी मिळत नाही. ह्या सर्व गोष्टीचा परिणाम या मतदानावरती नक्कीच होणार आहे. कारण मागच्या वर्षी जे मतदानाची टक्केवारी आहे त्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये या वर्षीच्या या दुष्काळाचा आणि बाकी इतर गोष्टींचा परिणाम. निखिला, मला फक्त एकच स्टुडिओकडे पुन्हा येताना एकच गोष्ट सांगायची आहे. महेंद्र मुधोळकरने आज दिवसाची सुरुवात होताना एक सुंदर वाक्य वापरलं होतं की या सगळ्या निवडणुकीत आज गोपीनाथराव नाही आहेत,
त्यांचा असतानाचा जो वावर, त्याची असणारा उत्साह होता, तो बीडमध्ये आज दिसत नाहीये. लढाई चालली आहे, युद्ध चालली आहे, पण ते निर्णायक आहे 100%. निखिला, नक्कीच. गजानन उमाटे यांच्याकडे आपण अमरावतीमध्ये जाऊयात. गजानन, तुमच्याबरोबर देखील काही पत्रकार आहेत. 3 वाजेपर्यंत साधारणतः 50% मतदान जे आहे ते झालेलं आहे. आता त्यानंतरचे 2 तास आणखी हे मतदान वाढेल असं वाटतं? नक्कीच आपल्यासोबत संजय पाखोडे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहे. संजय भाऊ, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे 16व्या लोकसभेच्या तुलनेत. कसं वाटतं, इथलं समीकरण काय वाटतं? निश्चितच मतदानाची टक्केवारी ही वाढेल. आतापर्यंत साधारणतः 50%च्या आसपास मतदान झालं आहे आणि मतदान संपेल तेव्हा साधारणतः 60%च्या वर मतदान गेलं असेल. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा 62%पेक्षा निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढेल. पण या ठिकाणी जर साधारणतः ज्या उमेदवाराला निवडून यायचं आहे त्याला साधारणतः एक 4.5 ते 5 लाखाच्या दरम्यान मतं मिळाली पाहिजे. म्हणजे मागच्या वेळेसपेक्षाही जास्त मतं त्याला मिळणं आवश्यक आहे. गेल्या वेळेस आनंदराव वडसूळ जे आहेत शिवसेनेचे, भाजपा युतीचे, त्यांना 4,67,000 मतं पडली होती. त्यामुळे यावेळेस जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याला निश्चित 5-1 लाख मतांची गरज पडेल असं तरी सध्या चित्र या ठिकाणी दिसते. आणि लढत ही निश्चित अटीतटीची ही झालेली आहे. म्हणजे पहिल्या वेळेस असं वाटत होतं की ही लढत कुठेतरी वन साइडेड होईल, कुणीतरी एखादा उमेदवार म्हणजे वन साइडेड या ठिकाणी निवडून येईल. पण तसं चित्र राहिलं नाही. हे चित्र बदलत गेलं आणि या ठिकाणी आनंदराव वडसूळ आणि नवनीत राणा यांच्यामध्ये ही अटीतटीचीच लढत झालेली आहे. आणि येत्या 23 मेला याचं चित्र साधारणतः दिसेल असा अंदाज आहे. सर, तुम्ही काय सांगणार? कुठले मुद्दे गाजले आणि कुठल्या मुद्द्यांवर मतदारांनी मतदान केलं असावं? मुद्दे असे फारसे या निवडणुकीत गाजलेले नाहीत. नवनीत राणांनी निश्चितपणे एक स्थानिक प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी अचलपूर जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी एक मागणी या निवडणुकीतून पुढे आणली होती. आणि आपण जर निवडून आलो तर निश्चितपणे अचलपूरला जिल्हा करू अशी एक प्रमुख घोषणा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केलेली होती. याशिवाय मला असं वाटतं की फारसे मुद्दे या निवडणुकीत काही कुठे उमटलेले नाहीत. समीकरण कसं असेल? समीकरण साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की नक्कीच. गजानन, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, तसंच दिनेश दुखंडे तुमच्याकडे येते. मात्र हेमंत देसाई आपल्या सोबत आहेत इथे. हेमंत देसाई, काय वाटतं तुम्हाला हे सगळं चित्र पाहता? मतदानाची आकडेवारी, टक्केवारी जी आहे ती वाढते. 2014ची निवडणूक ही पूर्णतः लाटेवर होती. 2019ची निवडणूक ही थोडीशी सावध पावलं टाकणारी आहे. काय एकूण चित्र वाटतं? 2014ची म्हणजे मोदींच्या करिश्म्यावरची, मोदींच्या लाटेची ती निवडणूक होती आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी, मतदानाचा एकूण उत्साह हा नक्की जास्त होता. आणि आता मोदींच्या बाजूची लाट आहे असं सर्वसाधारणतः देशात आणि याच्यात बिलकुल दिसत नाही. मोदींच्या बाजूची लाट नाही, पण मोदींच्या तीव्र विरोधाची, भाजपच्या तीव्र विरोधाची लाट आहे असं आता स्पष्टपणे दिसत नाही. अंडरकरंट्स काही जाणवतात. पण मतदार ज्या उत्साहाने येतात, एखादं मला आठवते की 1977 साली जे जनता पक्षाची लाट होती ना, तेव्हा लोक ज्या झुंडीने येत होते आणि त्यांनी हे संपूर्ण सरकार उठून लावलं. निवडणूक म्हणजे मतदानाच्या अगोदरपर्यंत असं वाटत नव्हतं की हे सरकार बदललं जाईल, पण सुप्त संपूर्ण अशी लाट होती इंदिरा गांधींच्या विरोधाची. आणि ती लाट तरुणांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावरती होती. ग्रामीण भागात सुद्धा ती तितक्या प्रमाणात आहे असं वाटलं नव्हतं, पण तसं घडलं. तशा प्रकारची लाट आत्ता सुद्धा असू शकते असं काही सांगता येत नाही. अंडरकरंट्स काय आहेत ते आपल्याला अगदी पत्रकारांना सुद्धा आपले किंवा सर्व्हेचे अंदाज जे आहेत ते अनेक चुकीचे ठरू शकतात, आपले अंदाज सुद्धा. त्यामुळे अंडरकरंट काय आहे हा असू शकतो असं सत्ता पालटाचा. पण आता जे दिसतंय की फार झुंडीने लोक येत आहेत असं दिसत नाही. याचं एक कारण असं असेल की आता उन्हाळ्याचा सुद्धा तीव्रता आहे, मुख्यतः दुष्काळ आहे आणि अनेक गावांनी जो बहिष्कार घातलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे काही जे सरकार असतं त्याच्या विरोधी लोकांचं मतदान दिसतं. आणि मीडिया कव्हरेजमध्ये सुद्धा लोकांच्या पाणी टंचाईचा प्रश्न ज्या आहे ते उमटायला पाहिजे तसा तो उमटू शकत नाही आता. पण लोकांमध्ये जो संताप आहे, जो उद्रेक आहे, त्याचा आविष्कार जो आहे तो कदाचित राज्य सरकार विरुद्ध, केंद्र सरकार विरुद्ध असा उमटू शकतो. त्यामुळे हा दुष्काळ प्रश्न, शेतकऱ्यांचे जे सगळे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये उमटू शकतात असं मला नक्की वाटतं. जी नक्कीच. जातक मी येते तुमच्याकडे. मात्र आधी अवधूत वाघ, म्हणजे हेमंत देसाई जसं अंडर करंट म्हणाले तसे अवधूत वाघ एकदम सावरून बसले. काय वाटतं अवधूत वाघ? जे न देखे रवी ते देखे कवी म्हणतात. जे कोण पाहू शकत नाही ते पत्रकार पाहतात, त्यामुळे त्यांना त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे. परंतु ज्यावेळी आपण म्हणतो लाट किंवा वेव्ह,
एक नक्कीच ज्यावेळी एखादा नवीन माणूस राजकारणाच्या मैदानामध्ये येतो, 2014ला नरेंद्र मोदीजी ज्यावेळी प्रथमच या देशाच्या पंतप्रधानकीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी जाहीर केले, त्यावेळी ती खरोखर लाट होती. परंतु एकदा एखादा बॅट्समन खेळून गेल्यानंतर त्यावेळी पुन्हा येतो, त्यावेळी लाट नाही येतो, रिपीट परफॉर्मन्स आहे. आणि 2014ला केलेला परफॉर्मन्स 2019ला आम्ही रिपीट करून टाकू, याच्यामध्ये लाटेचा प्रश्न काय आहे? आणि 1977चं देसाई साहेब सांगतात, त्यावेळी मी पण 17 वर्षाचा होतो. ते म्हणतात की त्यावेळी त्याला लाट कळली नाही, आम्हाला कळली होती. त्यावेळी काँग्रेस हरणार आहे आणि त्यावेळी जनता पार्टी निवडून येणार आहे, हे लहान मुलांना कळत होतं. तर त्याच्यामुळे त्यावेळी कदाचित तुम्हाला कळलं नसेल, जसं आजही कळत नाहीये. अंडर करंट असेल तर मोदीजींचा आहे, अंडर करंट असेल तर तो विकासाचा आहे, अंडर करंट असेल तो एनडीएचा आहे. बर, मी येते पुन्हा एकदा दात्रक येते. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण नांदेडमध्ये जाणार आहोत की नांदेडमध्ये नेमकं काय घडलंय. एक छोटासा ब्रेक. मतदानासाठी अगदी पाऊण तास राहिलेला आहे आणि आता शेवटची आकडेवारी जी आहे ती देखील आपल्या समोर येणार आहे. अर्थात मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे असं देखील आपल्याला दिसतं. आपण थेट आधी जाणार आहोत. विलास आठवले आपल्या सोबत आहेत नांदेडमधून आणि त्यानंतर राहुल झोरी यांच्याकडे उस्मानाबादमध्ये आपण जाणार आहोत. विलासजी, तुमच्याकडे देखील काही पत्रकार तुमच्या सोबत आहेत. एकूणच काय ते विश्लेषण करतायत आजच्या या वाढलेल्या टक्क्यांचे किंवा एकूणच जे काही मतदान झालेलं आहे त्याचं? कोण कुणाचा हे कुणाला माहित नाही, पण ज्येष्ठ पत्रकार शुक्लाजी आहेत, देशमुख साहेब आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, नागापूरकर आहेत, लोणेजी आहेत आणि आपला जो प्रतिनिधी आहे राजूगिरी, या लोकांच्याकडून ऐकणं हे महत्वाचं आहे, कारण हे फील्डवर असतात, हे इथं काम करतात. शुक्लाजी, काय घडलं नागपूरमध्ये, कोण कुणाकडे? नांदेड लोकसभामध्ये आजच्या निवडणुकीबद्दल कोण कुणाकडे किती मतदान झालं हे काही सांगता येत नाही. कोण निवडून येईल हे काही अंदाजा लावू शकता येत नाही. काँग्रेसच्या अशोक चव्हाणांची काय स्थिती? असं आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे अशोक चव्हाण संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे आहे आणि काँग्रेस नेतृत्वाला मतदारसंघात म्हणजे गुंतवून ठेवण्यात भारतीय जनता पार्टीची जी भाजपच्या नेत्यांची जी खेळी होती त्यात ते यशस्वी झाले असं दिसते पहिल्या याच्यामध्ये. प्रतापराव चिखलीकर भाजपचे उमेदवार आहेत, गेल्या वेळेला डीबी पाटील होते, काय भाजपची काय परिस्थिती पाहिली? प्रताप पाटील चिखलीकर हे तुल्यबळ उमेदवार आहेत. मागच्या वेळेचे जे उमेदवार होते डी.बी. पाटील ते तुल्यबळ नव्हते आणि यांच्यामध्ये फाईट देण्याची ताकद तर आहेच, पण सर्व मतदारांना म्हणजे एकत्र आणण्याची सुद्धा ताकद आहे. एकूणच जो आता मुस्लिम, दलित, बहुजन, मातंग, धनगर, मराठा असे जे मतांचं विभाजन झालं त्याचा काय परिणाम होईल? निश्चितच या मतविभाजनाचा परिणाम काँग्रेसवर होणार आहे. काँग्रेसची जे पारंपरिक मतं आहेत, मुस्लिम असतील, दलित असतील, ती मतं बाजूला गेल्यामुळे काँग्रेसला त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. वंचितचा किती परिणाम होणार आहे? दोन्ही जे उमेदवार आहेत भाजपचे आणि काँग्रेस, या निवडणुकीमध्ये वंचित हे प्रमुख महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. आजपर्यंत ज्या समाजाला काँग्रेस किंवा अशोकरावांच्या बद्दल स्थानिक पातळीवर ग्राउंड लेवलवर फारसा संपर्क राहिलेला नाही, त्यांच्या वरिष्ठ नेते मंडळीचा, जेणेकरून जे की अशोक चव्हाणचा आणि त्यांचा जवळचा संबंध जरी मतदारसंघातले आहेत, माझे मतदाराचे संबंध आहे असं म्हणत असले तरी स्थानिक पातळीवरच्या पत्रकार म्हणून मी पाहतो की काही. नक्कीच विलास आठवले, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, मात्र एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण थेट उस्मानाबादमध्ये जाणार आहोत. राहुल झोरी आपल्या सोबत असतील. उस्मानाबादमध्ये नेमकं काय झालं, एक छोटासा ब्रेक. असतात ते आम्ही जातीचं राजकारण करत नाहीत असं म्हणतात, असं म्हणायचं असतं, म्हणायची पद्धत आहे तसं. प्रत्यक्षामध्ये 100% जातीचं राजकारण केलं जातं आणि त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशमध्ये असं म्हणतं की सपा आणि बसपा जातवादी पक्ष आहे आणि त्यांनी जातीची समीकरणं बघितली नाहीत, ते संपूर्ण खोटं आहे. त्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये तर जातीय समीकरण आपल्याला माहिती आहे की मी जातींची आज काही नावं घेण्याचं कारण नाही, कुठल्या मतांची बेरीज कशा प्रकारे केली जाते आणि कशा प्रकारे अपप्रचार केला जातो हे तिथे बीड जिल्ह्यामध्ये वारंवार घडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंकजाताईंच्या बोलण्यामध्ये सतत गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख होतो
त्यामध्ये त्या भावनिक राजकारण करण्याचा बरोबर. सुद्धा त्यांचा पद्धतशीर प्रयत्न असतो. बरोबर. म्हणजे नाही, पण ते भावनिक राजकारण धनंजय मुंडेंनीही केलं, त्यांनीही साकडं घातलं की मला एकदा संधी द्या म्हणून. त्यामुळे पंकजा मुंडे या जास्त हे राजकारण करतात. एकदाही केलेलं नाही. आणि केलं. धनंजय- आमच्याकडे या संदर्भामध्ये सगळ्यात डिटेल असतात, त्यामुळे थोडंसं थांबा. आपण थेट परभणीमध्ये जाणार आहोत. परभणीमध्ये असं असतं की खान हवा की बाण हवा अशा प्रकारचा प्रचार हा परभणीमध्ये सगळ्यात जास्त केला जातो. तर परभणीमध्ये आज नेमकं काय चित्र होतं ते आपण पाहूया. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे. दिवसभर उन्हाचा पारा असताना सुद्धाही या ठिकाणी परभणी शहरामध्ये मतदानाचा जो ओघ होता तो फारसा काही कमी जाणवला नाही. या ठिकाणी आता जर पाहिलं तर एकूण 55.13% मतदान जे आहे ते आतापर्यंत हे पार पडलेलं आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी जी आहे ती कमी प्रमाणात असल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे. मात्र तासाभरानंतर हा टक्का वाढण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत जर पाहिलं तर आपण आहोत सध्या शिवाजी महाविद्यालय या मतदान केंद्रावर. अजूनही या ठिकाणी लोक जे आहेत ते मतदान करून करायला जात आहेत आणि काही लोक मतदान करून परत येत आहेत. अंतिम टप्प्यात हे जे मतदान आहे या मतदानाच्या संदर्भानं जर पाहिलं तर गर्दी जी आहे ती अजूनही या ठिकाणी अनेक मतदान केंद्रांवर पाहावयास मिळत आहे. मतदानाचा वाढलेला टक्का किंवा कमी प्रमाणात झालेलं मतदान हे कुणाच्या पत्त्यावर पडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन आकाश समोसेसह विवेक गावंड थेट लातूरमध्ये जाणार आहोत. लातूरमध्ये काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि एकूणच देशमुख फॅमिलीनी आज आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ही संपूर्ण देशमुख फॅमिली आहे आणि त्यांनी आज मतदानाचा हक्क बजावलाय. संपूर्ण बाभलगाव इथे मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे. लातूर लोकसभा ही राखीव प्रवर्गासाठी आहे, त्यामुळं या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं अतिशय एकजुटीनं ही निवडणूक लढली आणि पक्षाचा कार्यक्रम विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाचं जे देशात आणि राज्यात सरकार आहे याचं अपयश, कारण सामान्य माणसाला काहीही मिळालेलं नाही, हे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि लोकांचा प्रतिसाद हा दांडगा आहे असं दिसतोय. अमरावतीचे उमेदवार नवनीत राणा यांनी देखील आपल्या पतीसह मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वांना आवाहन देखील केलं होतं की तुम्ही मतदान करा. काही गोष्टी बाकीचे विरोधकांना डायजेस्ट होत नसते, कारण की मी यंग आहे आणि जर यंग आली तर सगळ्यांना माहिती आहे लंबे रेसचे घोडे आहे, तर जर एकदा हे निघाल्या तर यांना थांबणं म्हणजे कठीण आहे. म्हणून ते विरोधकांनी ते प्रचार केला, साम दंड भेद काय म्हणतात त्याला, त्यांनी सगळं काही केलं आणि मला फक्त माझं काम, मी कामावर विश्वास ठेवला आणि लोकांना सुद्धा ते दिसत येत आहे की नवनीत गेल्या 9 वर्षापासून दिवस रात्र एक करत आहे. नाही ते लग्न झाल्याबरोबर सोनीला आपलं सासरवाडीचे घरचे नातेवाईकचे समजायलाच 2 वर्ष लागते आणि मी दुसरे दिवशीच माझ्या जिल्ह्याचे कामासाठी रविभाऊचे कांद्याला कांदा लावून मी बाहेर निघाली आणि मी कामाला सुरुवात केली. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण थेट जाणार आहोत ते नांदेडमध्ये विलास आठवले यांच्याकडे. एक छोटासा ब्रेक. थेट आपण जाऊयात नांदेडमध्ये विलास आठवले यांच्याकडे. विलासजी, तुमच्याबरोबर काही राजकीय विश्लेषक देखील आहेत. खरं तर आपण पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यांवर खरंच ही निवडणूक लढली गेली का, की मग पुन्हा एकदा जातीपातीचं या सगळ्या राजकारण होतं? लोकांना कुठले मुद्दे जास्त आपलेसे वाटलेत या सगळ्या निवडणुकीमध्ये? बिलकुल, बरेचसे पत्रकार आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यामुळे थोडासा वेळ अगदी मी जास्त घेईल, मी काय बोलणार नाही, पण मग शंतनू डोयफोडे या चर्चेत सहभागी होतात. नांदेडची निवडणूक ही कुठल्या मुद्द्यावर लढली गेली आणि मतदारांनी काय पाहिलं? नांदेडची निवडणूक मुख्यतः अशोकराव चव्हाण विरुद्ध भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदी अशी लढल्या गेलेली आहे आणि मला वाटतं निकाल जो येईल तो या 2 मुद्द्यावरच येईल. मोदी पाहिजे का अशोकराव पाहिजेत नांदेडसाठी. चला ठीक आहे, लोक काय निवडतील काय वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की तो जो गणित आहे, नांदेडच्या मागचा लोकसभेचा इतिहास बघितला तर तिसऱ्या उमेदवार जो आहे तिसरा, तो फॅक्टर सर्वात महत्त्वाचा. तिसरा उमेदवाराचा फॅक्टर चालणार आहे. तिसरा उमेदवार कोणाला फायदा करून जाईल, कोणाला नुकसान? फायदा
तोट्याचं म्हणता येणार नाही. पहिल्यांदा वंचित आघाडी या ठिकाणी मोठ्या ताकदीने उभं टाकली, प्रत्येक गाव वाईज बूथपर्यंत गेलेली आहे आणि आपली ताकद निर्माण केलेली आहे. एक प्रकारे डॉग हॉर्स म्हणून आता वंचित आघाडी पुढे आलेली आहे आणि अशोक चव्हाण हे प्राबल्य आहेत. याच्यानंतरचा काळ हा मतदार आणि जनता ठरविणार आहे. चला, विकास हा मुद्दा आहे का? म्हणजे विकास जो मुद्दा आहे, म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानतो, विकास या मुद्द्यावर निवडणूक का लढवली जात? नांदेडमध्येच नाही, सध्याच्या या 17व्या लोकसभेमध्ये सर्वच मतदारसंघांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर नाहीये. ही निवडणूक जाणीवपूर्वक वैयक्तिक किंवा द्वेष या मुद्द्यांवर ओढवल्या जात आहे आणि मतदारांना तिकडल्या बाजूने म्हणजे भावनिक प्रश्नांवर ओढल्या जात आहे. मूळ जे प्रश्न आहेत देशाच्या विकासात अगदी थोडक्यात निखिला, एक मी फक्त कमेंट घेतो. कुलकर्णीजी, नवीन जो मतदार आहे, नवीन फॅक्टर आहे, नवीन मतदार आहे, तो काय पाहतोय आणि नांदेडमधला नवीन मतदारांनी काय कसं मतदान केलं? नांदेडचा नवीन मतदार जो आहे तो म्हणजे काँग्रेसच्या विरोधात आणि मोदींच्या बाजूने वळलेला असं दिसतंय. काँग्रेसच्या विरोधात आहे. पण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करताना अशोक चव्हाणांनी आपल्या मतदारसंघाकडे किती लक्ष दिलं? म्हणजे जिंकणं हा त्यांना शेवटी खूप महत्वाचा भाग असणार आहे. प्रचारात ते कसे होते? काँग्रेस पुढे होते की भाजप पुढे? त्याही बाजूने कसं आहे, त्यांनी म्हणजे भाजप उमेदवाराच्या प्रचारात पंतप्रधान आले, इकडून राहुल गांधी आले आणि बाकीचे मुद्दे तर म्हणजे विकासाचं त्यांनी मांडलं. याच्याशिवाय भावनिक आवाहन खूप केले की राज्यस्तरावरचं नेतृत्व आहे ते तुम्ही जपलं पाहिजे. ते किती लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं किंवा ते किती प्रतिसाद देतात यावर त्यांचं भवितव्य ठरणार आहे. अशोक, माझा प्रश्न, नरेंद्र मोदी यांची सभा आणि राज ठाकरे यांची सभा, मोदींच्या सभेने कुणाला किती फायदा झाला आणि राज ठाकरेंच्या सभेने कुणाला किती नुकसान झालं? मोदीची सभा ही 3 जिल्ह्याची सभा होती, 3 लोकसभामध्ये. याच्यामुळे असं काही सांगता येत नाही. आणि राज ठाकरेंची सभा ही नांदेड पुरती होती, त्याच्यामुळे कोणाला काय ते आता सांगता येत नाही. सभेचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, झाला असेल थोड्या प्रमाणात होऊ शकतो. ठीक आहे निखिला, तुम्ही ऐकलं, मला विश्लेषण करण्याची गरज नाही. तर हे सगळे ज्येष्ठ आहेत आणि त्यांना नांदेडची नस माहिती आहे. अशोक चव्हाण माहिती आहे, प्रतापराव चिखलीकर माहिती आहे, यशपाल भिंगे माहिती आहे, सगळं नांदेड माहिती आहे. निखिला, नक्कीच. दत्ता कनवटी. निखिला, अकोल्याची सुद्धा रंगत चांगली रंगलेली होती. आपल्यासोबत पत्रकार आहेत नीरज औंडेकर. काय सांगाल, तुम्ही विश्लेषण करत होतात? अकोल्याला तशी मागच्या वर्षीसारखी, मागच्या निवडणुकीसारखीच पोझिशन आहे, पण तरीही यावेळेस अजून रंगत आली असती. मात्र प्रकाश आंबेडकर इथलं राजकारण कायम अनस्टेबल ठेवतात. खरं तर असंही बोललं जातं की आंबेडकरांनी, यावेळेला चित्र काय असेल आंबेडकरांच्या बाबतीत? यावेळी पण तसं बीजेपीसाठीच हा मतदारसंघ स्ट्रॉंग असेल. आंबेडकरांची आणि काँग्रेसची मतं डिवाइड होतात आणि त्याचा फायदा दरवेळेस बीजेपीला होतो. सेम. धनंजय भाऊ, तुम्ही काय सांगाल? या संपूर्ण प्रकारात म्हणजे कसं आहे की यावेळेस निवडणुकीदरम्यान लोकांना उत्साह तर अजिबातही नव्हता. जे पर्सेंटेज होईल ते जवळपास त्या तितक्या पुरतंच होईल. कारण की मागच्या 2014 सारखंच जर पुन्हा तीच परिस्थिती आलेली आहे, लोकांना बदलाव पाहिजे. पण लोकांची परिस्थिती किंवा त्यावेळेसची स्थिती अशी होते की नेमकं निवडाव कोणाला, पर्याय भेटत नाही लोकांना. पर्याय नसल्यामुळे लोकांना निखिला, आणखी एक महिला आहेत भारिप बहुजन महासंघाच्या. प्रकाश आंबेडकर सातत्याने निवडणूक लढवतात. यावेळेला वंचित बहुजन आघाडी होती, तरी सुद्धा फारसा उत्साह दिसत नाही. नाही, वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांमध्ये उत्साह आहे, प्रचंड उत्साह आहे. कारण सगळे छोटे छोटे समाज जे आहेत, धनगर असतील, माई असतील, कोळी असतील, हे सगळे आमच्या सोबत आहेत आणि ते खूप उत्साहाने समोर आलेले आहेत. कारण त्यांना आता सत्तेत आपला वाटा असलाच पाहिजे इथपर्यंत ते पोहोचलेत आहेत. नक्की सत्तेत वाटा असला पाहिजे असं वंचितांना वाटते. परंतु 2 पत्रकारांचं म्हणणं सुद्धा असं आहे की यावेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टी सगळ्यांना मला एकच हा प्रश्न विचारायचा आहे की एकतर या सगळ्या निवडणुकांमध्ये बहुजन वंचित आघाडी होती, प्रकाश आंबेडकर, त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभा, एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांच्या झालेल्या सभा, मोदींच्या झालेल्या सभा, या संपूर्ण राज्यामध्ये मोदींनी जो काही फर्स्ट टाइम वोटर आहे त्याकडे केलेला फोकस, या सगळ्याचा काय नेमका परिणाम होईल, कुणाकडे हे सगळं जाईल असं वाटतं? अवधूत, गेल्या वेळी 2014 साली ज्या लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने नरेंद्र मोदीजींना मत दिलं, त्या लोकांना आता आपलं मत चेंज करण्यासाठी देर इज नो रिझन. कारण त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या सर्व अपेक्षांना मोदीजी खरे उतरलेले आहेत. या देशाच्या सार्वभौमतेचा तुम्हाला वाटतं वंचित आघाडीचा फायदा होईल भाजपला? मला वाटत नाही की भारतीय जनता पक्षाला कोणाचा फायदा होईल किंवा नाही. आम्हाला जी मतं मिळणार आहेत तोच आमचा फायदा. धात्रक आणि राजू वाघमोरे, मला एक छोट्या शब्दांमध्ये मला रिॲक्शन हवी आहे, कोणाला फायदा?
राजू अगमाने. कोणाचा फायदा? वंचित आघाडी. एकूणच वंचित आघाडी राज ठाकरे यांची सभा असेल किंवा फर्स्ट टाइम वोटर वळेल तुमच्याकडे. बघा, वंचित आघाडीचा फायदा हा नक्कीच बीजेपीला होणार आहे. कारण ओवेसी आणि बाकीचे लोक बीजेपीची बी टीम म्हणून काम करत होते. त्याच्यामुळे काँग्रेसची काही मतं वंचित आघाडी घेणार. ज्या प्रमाणात सांगितलं जातं की फटका बसणार, त्या प्रमाणात अजिबात बसणार नाही. कारण एज्युकेटेड जेवढं पब्लिक आहे त्याच्या हे लक्षात येतं की वंचितला देणं म्हणजे बीजेपीला देणं. फर्स्ट टाइम वोटर यावर एक मत मला तुमचं असं आहे की या ठिकाणी राजू वाघमारे जे अगदी बोलले, थोडक्यात मला हवे, अगदी थोडक्यात राजू वाघमारे जे बोलले ते खरं आहे की या ठिकाणी मताची विभागणी होईल. पण वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये ही चर्चा होत असताना सोलापुरामध्ये सुशीलकुमार शिंदेच्या विरोधामध्ये प्रकाश आंबेडकरांनी लढणं, मग सुशीलकुमार शिंदे हे कुठल्या समाजाचे? अगदी छोट्या समाजाचे. आणि म्हणून त्यांचं खरं स्वरूप हे जगाच्या समोर आलेलं आहे. मला थांबायचंय म्हणून, कारण वेळ झाली. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचं संघटन मजबूत होतं. काँग्रेसचं संपूर्ण नेतृत्व, काँग्रेस अजिबात म्हणजे काँग्रेसला इतकी संधी असूनही चांगल्या पद्धतीने काँग्रेसने काम केलं नाही. अशा वेळी वंचित आघाडीचं जे तुम्ही म्हणताय त्याचा 100% फायदा भारतीय जनता पक्षाला होणार. पण वंचित आघाडीने सुद्धा एक प्रकारचं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु जर मतदार शून्य असेल आणि जर तो एखादा मतदार भाजपच्या विरोधात असेल तर तो कोणाला मतदान करायचं हे नक्की ठरवेल. पण वंचित आघाडीने यावेळी एक प्रकारचं आव्हान निर्माण केलं हे आपल्याला मान्य केलं. नक्की 6 वाजत आलेले, त्यामुळे आता एक फायनल आकडेवारी जी आहे ती आपल्याकडे येणार आहे निवडणूक आयोगाची. धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि सगळे आमचे जे प्रतिनिधी आहेत जे ग्राउंड झिरोवर तिकडे होते त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. या चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.